हॅलो फ्रेंड्स, विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत। आज इथे आपण मस्त कढी बनवणार आहोत। उन्हाळा स्पेशल कढी आहे। कसं करायचं आहे चला बघूयात आपण पुढे व्हिडिओमध्ये। कढी बनवण्यासाठी इथे आपण 1 वाटी दही घेणार आहोत। त्याच्यामध्ये आपण 2 चमचा बेसन टाकून घ्यायचं आहे आणि हळद। आता हे सर्व मिश्रण आपल्याला एकत्र करायचे, व्यवस्थित फेटून घ्यायचे। ह्याच्यामध्ये पाणी नाही टाकायचे। दही आणि बेसन आपल्याला आधी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। त्याची गुठली तयार झालेली असते ती आपल्याला फोडून घ्यायची। पाणी टाकले तर काय होतं, त्याचे फाटला जातो, दही आहे ते फाटला जातो। त्याच्यासाठी आपल्याला आधी पाणी नाही टाकायचे, आधीच आपल्याला असं ते फेटून घ्यायचे। इथे बघा दही आणि बेसन आपलं खूप मस्त एकत्र एकजीव झालेला आहे। आता आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि पाणी टाकून आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं। आता व्यवस्थित पाणी टाकून आपण एकत्र एकजीव करून घ्यायचं आणि हे साइडला ठेवून द्यायचे। गॅस चालू करून त्याच्यावरती पातेला ठेवून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे। इथे तुम्ही तेलाऐवजी तुपाचाही वापर करू शकता, पण मी इथे तेल वापरते। तेल चांगला गरम झालेला आहे, त्याच्यामध्ये आपण मोहरी टाकून घेऊया। मोहरी तडतडली की आपल्याला त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे। कट करून घेतलेली मिरची आणि लसूण, हे छान तेलामध्ये परतून घ्यायचे। लसूण छान गोल्डन होत आलं की त्याच्यामध्ये आपण थोडं हिंग टाकून घेऊया आणि इथे आपण बेसन आणि दही मिक्स करून घेतलेले आहे ते टाकून घ्यायचे। हळद आपण फोडणीला टाकलेली नाहीये, आधीच आपण बेसन आणि दहीमध्ये हळद टाकली। त्याने काय होतं की कढीला रंग खूप छान येतो। आता ह्याच्यामध्ये आपण पाणी टाकून घ्यायचे, व्यवस्थित मिक्स करायचे आणि गॅस मीडियम फ्लेमवरती ठेवून त्याला एक उकळ काढून घ्यायची। मंद गॅसवर ठेवून बघा किती मस्त उकळ आलेली आहे। झाकण ठेवायचं नाही आपल्याला, झाकण न ठेवताच आपल्याला ती उकळ काढून घ्यायची। एक 2 ते 3 मिनिटं आपल्याला उकळ घ्यायची। याच्यामध्ये सर्वात लास्ट आपण मीठ टाकून घेऊया। मीठ आपल्याला सुरुवातीला टाकायचं नाहीये, शेवटी आपली कढी पूर्ण शिजून झाली की आपल्याला मीठ टाकायचे। मीठ जर आधी टाकलं तर ती कढी आपली फुटण्याची शक्यता असते। कढीमधलं कसं पाणी वेगळं आणि त्याचे ते गुठली तयार होते ते वेगळीकडे होऊन जाते, म्हणून आपल्याला मीठ सगळ्यात शेवटी टाकायचं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकून घेऊया आणि मिक्स करायचं। बघा किती मस्त आपली कढी तयार झालेली आहे, रंग सुंदर आलेला आहे। इथे मस्त टेस्टी अशी उन्हाळा स्पेशल कढी आपली तयार झालेली आहे। दहीपासून किंवा ताकापासून तुम्ही कढी बनवू शकताय, तर नक्की बनवा आणि सांगा कसे झाले ते। आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये।